विधानसभा निवडणुकीत ना भूतो ना भवितव्य अशी ऐतिहासिक विजय मिळवून दिल्याबद्दल पाटण तालुक्यातील मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि कल्याण डोंबिवली परिसरात राहणाऱ्या पाटण तालुका रहिवासी प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पर्यावरण मंत्री शंभूराज देसाई ऐरोली येथे दाखल झालेत। शिवसेना उपजिल्हा प्रमुख चंद्रकांत साळके यांच्या नेतृत्वाखाली पाटण तालुका मुंबई रहिवासी कोर कमिटी तर्फे विशेष आभार व संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता। या मेळाव्याला स्वतः मंत्री शंभूराज देसाई उपस्थित राहिले। त्यांच्यासोबत महिला जिल्हा संघटक शीतल कचरे, युवा जिल्हा प्रमुख अनिकेत म्हात्रे, विविध पदाधिकारी मोठ्या संख्येने पाटण तालुका रहिवासी उपस्थित होते। अनेक वर्षाच्या संघर्षानंतर व चढउतारानंतर मागील विधानसभा निवडणुकीत चंद्रकांत साळके यांसारख्या निष्ठावान कार्यकर्त्या आणि मुंबईत राहणाऱ्या पाटण तालुक्याच्या जनतेच्या पाठिंब्यामुळे शंभूराज देसाई यांनी विक्रमी विजय मिळवला होता। त्यानिमित्त आज मंत्री देसाई यांनी या सर्व समर्थक व रहिवाशांचे आभार मानले। या कार्यक्रमात पाटण रहिवाशांनी मंत्री महोदयांचा जंगी सत्कार करून त्यांचे मनपूर्वक स्वागत केले। या सत्काराचा स्वीकार करताना शंभूराज देसाई म्हणाले, सातारा जिल्ह्यातील पाटण तालुका सर्वसमृद्ध व प्रगत बनविणे हा माझा ठाम संकल्प आहे। आपल्या विश्वासाचा मी नक्कीच मान ठेवेन। माझ्या विधानसभा मतदारसंघातले बहुतांश मतदार मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, वाशी, ऐरोली, कोपरखैरणे अशा बऱ्याच परिसरामध्ये आहेत, मूळ मुंबईमध्ये सुद्धा। आणि विधानसभेच्या निवडणुकीला नेहमीच त्यांचं भरभरून सहकार्य मला मिळत असतं। विधानसभा निवडणुकीच्या वेळी आम्ही प्रचार दौऱ्यासाठी, बैठका घ्यायसाठी, मेळावे घ्यायसाठी मुंबईमध्ये आलो होतो। मला एक 2-4 महिन्यापूर्वीच हा आभार दौरा घ्यायचा होता, परंतु अधिवेशनं 2 मध्ये आली विधानसभेची, मतदारसंघातले काही कार्यक्रम आले म्हणून थोडा उशीर झाला। दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे मी आभार मेळावा घेतला, भरभरून मला मतदान लोकांनी केलं, त्याबद्दल त्यांचे आभार मानले। आणि तालुक्याच्या विकास कामासाठी जो शब्द मी दिलेला आहे तो शब्द पूर्ण करण्याचं वचन आजच्या आभार मेळाव्यामध्ये मी दिलं। आणि नक्कीच आमचा विधानसभा मतदारसंघ सातारा जिल्ह्यामध्ये अगदी टॉपचा मतदारसंघ करण्याचं काम आम्ही सगळेजण मिळून करू, एवढा विश्वास व्यक्त। वीडियो जर्नलिस्ट राहुल कदमसह प्रिया हसबंदचा रिपोर्ट, नवी मुंबई। आपकी आवाज आपकी खबर, जुड़े रहिए आवाज टुडे के साथ और सब्सक्राइब करना ना भूलें।